राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडलीक वरदे हरि विठ्ठल, श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगत गुरु तुकाराम महाराज की जय। ब्रह्मनिष्ठ गुरुवर्य रंगनाथ महाराज की जय। श्री विनायकं गुरुर्नौमि साक्षरे नाम विस्मृतं, येषां चरण सान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति। साक्षरे वंशविख्यातं ज्ञानदान परायणम्, विनायकं गुरुर्वन्दे भवबन्धविमुक्तये। श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणां ज्ञानदानेकदक्षं, प्रभावती क्षेत्रनिवासिनं नमामि वेदान्तविदां वरिष्ठं। पुंडलीकवरदे हरिविठ्ठल, श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जो आनंद सत्य प्रकाश, विभो आणि आधार नाम रूपास, बुद्धी न जाणे आणि जाणे ही त्यास, तो अपार शुद्ध परमात्मा मीच्याशे। माझे अपार स्वरूप समुद्रावरती, जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती, सूर्य चंद्र वरुण यम मिरविती, देवी कुबेर ही तैसेची। जो सर्वज्ञानी दयागण, मुनी हृदयी ज्याचे करीती ध्यान, त्याची बुद्धी उपाधी करुण, नित्याभान मजची माझी होतसे। ज्याच्या ज्ञाने भाषे जगत, जसा दोरीवरी सर्प दिसत, परी दोही ठाई ना सर्प जगत, ते स्वतंत्राने स्वयं ब्रह्म मीच्याशे। पुण्य पुरुषी सदैव निष्काम, बोध प्राप्ती कारणे भजावा राम, तो मीची आहे आत्माप्त काम, तरी नमन कवना करावे म्या। जयांचे केलिया स्मरण, सकल विद्येंचे होय अधिकरण, तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे, हे नमस्कारोनी आता। चल विचार सागर तरंग चौथा, परिच्छेद 57, ब्रह्माच्या प्रत्यक्षाची सिद्धी, तो चाललेला विषय आहे। कारण जे आपणाला साध्य प्राप्त करून घ्यायचं होतं, ते साध्य या परिच्छेदामध्ये सांगितलेलं आहे। ते साध्य प्राप्तीसाठी जे जवळजवळ आले होते सांगत सांगत, त्यावेळेस शिष्याला शंका झाली होती की जर अंतःकरणाचे ज्ञान हे ज्ञान इंद्रिया संबंधा वाचून, अंतःकरणाचे ज्ञान कोणचे? सुखदुःखाचे। सुखदुःखे हे अंतःकरणाचेच धर्म आहेत, आणि अंतःकरणाच्या धर्माचे म्हणजे सुखदुःखाचे ज्ञान
जे अंतःकरणात होतात ते ज्ञान इंद्रिय संबंधा वाचून प्रत्यक्ष होते हे खरे आहे. इंद्रिया प्रत्यक्ष वाचून होते म्हणजे इंद्रियाची काही गरज लागत नाही सुखदुःखाच्या ज्ञानाला. पण ते प्रमाणापासून उत्पन्न झालेले नसते. कोणते? सुखदुःखाचे ज्ञान. मग ते प्रमाणापासून उत्पन्न झालेले नसल्यामुळे ते ज्ञान प्रमात्याचे म्हणता येत नाही. मग कुणाचे ज्ञान आहे ते? साक्षी भाष्य मानावं लागेल. त्या ज्ञानाला कोणतं ज्ञान मानावं? साक्षी भाष्य ज्ञान. मग साक्षी भाष्याच्या ज्ञानामध्ये कोणती ज्ञान येतात? रज्जू सर्पादिक स्वप्न ही जी ज्ञान आहेत प्रातिभाषिक सत्तेतली ती ज्ञान आभासाचे ज्ञान आहेत. ते ज्ञान कोणाकडून होतात? आभासाकडून होतात. अंतःकरणाकडून होतात का? असं अगोदर सांगितले का नाही गुरुनं? मग ते ज्ञान आभासाचे आहेत हे निश्चित आहे. मग इंद्रिया संबंधाने होणारे ज्ञान हे प्रमात्याचे आहे. इंद्रिया संबंधातून झालेले ज्ञान जे जागृत पदार्थ आपल्याला प्रतीत होतात ते ज्ञान कुणाचे आहेत? प्रमात्याचे आहेत. म्हणून त्या ज्ञानाला प्रमात्याचं ज्ञान म्हणतात. पण प्रमाणापासून उत्पन्न झालेलं ज्ञान, प्रमाणापासून उत्पन्न झालेले ज्ञान हे निर्गुण निराकार असणाऱ्या परमात्म्याला जाणू शकत नाही. म्हणजेच इंद्रियाने ब्रह्मज्ञान होत नाही. आणि मग राहिलं आभासाचे ज्ञान. जर आभासाच्या ज्ञानाला ब्रह्मज्ञान जर म्हणायचं किंवा ब्रह्माचं ज्ञान हे आभासच प्रकाशन करतो असं जर म्हटलं तर मग आभासाचे जे ज्ञान उत्पन्न होतात, आभास ज्या ज्ञानाला प्रकाशन करतो ते ज्ञान तर आपण आधीच मिथ्या ठरवलेले आहेत. मग ब्रह्माचं ज्ञान जरी झालं तरी ते कसं होईल? मिथ्या होईल अशी त्याची शंका होती. त्यावर सद्गुरू म्हणले होते की बाबा तुला या शंकेचं समाधान सांगतो, पण अगोदर तुला ज्ञानाचे प्रकार सांगतो. इथं घोळ फक्त ज्ञानात आहे. म्हणून ज्ञानामध्ये अंतःकरण जर निर्दोष असेल, अंतःकरण जर निर्दोष असेल तर अंतःकरण वृत्तीचे ज्ञान, त्या अंतःकरणापासून उत्पन्न झालेली जी वृत्ती आहे त्या वृत्तीनं होणारे ज्ञान अंतःकरणाचे ज्ञान मानावं लागेल. कोणाचं ज्ञान? अंतःकरणापासून उत्पन्न झालेली वृत्ती आणि त्या वृत्तीनं झालेलं ज्ञान हे अंतःकरणाचं ज्ञान आहे. म्हणजे प्रमात्याला होणारं ज्ञान नाही का वृत्तीद्वारा. म्हणून त्याला अंतःकरणाचं ज्ञान म्हणतात. आता हे नीट लक्षात घ्यायचं. आता नंतर हा विषय येणार नाही. प्रमात्याचं ज्ञान कोणतं? अंतःकरण वृत्तीनं होणारं जे ज्ञान आहे ते प्रमात्याचं ज्ञान. आणि अविद्या वृत्तीयुक्त, अविद्यापासून होणारे ज्ञान, वृत्ती जर अविद्येतून निघत असेल, अविद्यादी दोषयुक्त जर असेल अंतःकरण,
आणि ते अंतःकरण जर अविद्यानं ग्रासलेला असेल तर त्यातून वृत्ती कशी निघेल? अविद्या वृत्तीतून निघेल वृत्ती ती, हे की नाही? अविद्येला घेऊनच बाहेर पडेल ना, कारण अंतःकरण दोषयुक्त आहे, मल विक्षेपादी दोषयुक्त आहे. म्हणून अंतःकरण वृत्तीपासून उत्पन्न होणाऱ्या ज्ञानास अविद्या वृत्तीचे ज्ञान म्हणतात. अंतःकरण वृत्तीपासून उत्पन्न होणाऱ्या ज्ञानास अविद्या वृत्तीचे ज्ञान म्हणतात. अंतःकरण वृत्ती आणि अविद्या वृत्ती. आता किती वृत्त्या झाल्या इथं? अविद्या सहित उत्पन्न होणारी वृत्ती आणि अंतःकरणापासून उत्पन्न होणारी वृत्ती. अविद्या दोषानं उत्पन्न होणारी वृत्ती, आता ही अंतःकरणाचीच आहे, अंतःकरणातूनच उत्पन्न होणारी आहे. कारण वृत्तीला उत्पन्न व्हायलाच काय आहे? अंतःकरण आहे. मग अविद्या वृत्ती एक आणि अंतःकरण वृत्ती एक. आता अंतःकरण वृत्ती म्हणजेच निर्दोष असणारं अंतःकरण, दोषरहित असणारं अंतःकरण, त्याला म्हणायचं अंतःकरण वृत्ती. आणि दोषासहित निघणारी वृत्ती ही अविद्या वृत्ती. मग दोषासहित कशी समजायची आणि निर्दोष वृत्ती कशी समजायची? अंतःकरण जर दोषी असलं, मल दोष हे जर अंतःकरणात असतील तर ती अविद्या वृत्ती, आणि मल दोष वाचून निघणारी वृत्ती ही अंतःकरणाची वृत्ती. असे हे वृत्तीमध्ये दोन भेद मानायचे. मग अंतःकरणाची वृत्ती आणि अविद्या वृत्ती, ह्या दोन वृत्त्या, हे शब्द ज्ञानाचे प्रामाण्य आणि अप्रामाण्य दाखविणारे आहेत. कोणते शब्द? अंतःकरण वृत्ती आणि अविद्या वृत्ती. हे जे दोन शब्द आहेत, हे दोन शब्द आपणाला कशाचं ज्ञान करून द्यायले? तर दोन वृत्त्याचे ज्ञान व्हायलेत तिथं, आणि त्या ज्ञानाचं प्रामाण्य दाखवून द्यायले. त्या ज्ञानाचं मग प्रामाणिक ज्ञान आणि अप्रामाणिक ज्ञान, आता यामध्ये आपल्याला ओळखायचंय, जाणायचंय. अप्रामाणिक ज्ञान कोण्या ज्ञानाला म्हणावं, कोण्या वृत्तीला म्हणावं, म्हणजे कोण्या वृत्तीपासून अप्रामाणिक ज्ञान होणार, आणि प्रामाणिक ज्ञान कोण्या वृत्तीपासून होणार? आता किती वृत्त्या? तिथं दोनच वृत्त्या आहेत, एक अंतःकरणाची वृत्ती आणि एक अविद्या सहित अंतःकरणाची वृत्ती. मग प्रामाणिक वृत्ती कोणाची? अंतःकरणाची. अंतःकरणातून निघणारी वृत्ती ही प्रामाणिक वृत्ती, म्हणून तर तिला प्रमात्याची वृत्ती म्हणायची, प्रामाणिक असल्यामुळे, म्हणजे शुद्ध वृत्ती. आणि अशुद्ध वृत्ती, दोषजन्य वृत्ती ही अंतःकरणाचीच, पण दोषासहित, हे का नाही? म्हणून आता इथं दोन वृत्त्या झाल्या की नाही? म्हणून या ठिकाणी हे प्रामाण्य दाखविणारे शब्द आहेत, अविद्या वृत्ती आणि अंतःकरणाची वृत्ती. अविद्या वृत्ती दोषयुक्त असते आणि अंतःकरणाची वृत्ती ही दोषमुक्त असते. असे हे वृत्तीचे दोन प्रकार झाले. मग हे शिष्य, तुझ्या शंकेचे समाधान समजण्यास, जी तू शंका विचारली होतीस का, त्या शंकेचे समाधान होण्यास हे ज्ञानाचे भेद सांगितलेले आहेत. कोणत्या ज्ञानाचे? अविद्या वृत्तीच्या ज्ञानाचे आणि अंतःकरण वृत्तीच्या ज्ञानाचे.
आता थोडस याचा विचार केला, कसा अंतःकरणाची वृत्ती आणि अविद्यासहित अंतःकरणाची वृत्ती ही ज्या वेळेस पदार्थापर्यंत जाते त्यावेळेस कोणचं ज्ञान होईल? अविद्यासहित वृत्ती अंतःकरणातून जर निघेल तर त्या वृत्तीपासून अप्रमाज्ञान उत्पन्न होईल. प्रमाज्ञान होईल का? कारण दोषापासून निघाली ती, म्हणून तिला काय म्हणायचं? अप्रमा होणार. आणि अप्रमामध्येही 2 प्रकार आहेत, लक्षात ठेवायचं. यथार्थ अप्रमा आणि अयथार्थ अप्रमा. यथार्थ अप्रमा म्हणजे व्यावहारिक पदार्थ आणि अयथार्थ अप्रमा म्हणजे प्रातिभाषिक पदार्थ. मग यथार्थ अप्रमा या पदार्थाला, यथार्थ अप्रमा या पदार्थाला ज्ञान करून घेणारी कोणती वृत्ती आहे? दोषासहित अंतःकरण वृत्ती. कोणचं ज्ञान करून घेण्याला? अप्रमा. व्यावहारिक पदार्थाचं ज्ञान करून घेण्यासाठी यथार्थ अप्रमा. आता यथार्थ अप्रमा जरी असली तरी ती दोषासहितच आहे का नाही? आणि अयथार्थ अप्रमा ही जर निघत असेल तर, हे जर ज्ञान होत असेल तर कोणती वृत्ती मानायची? तीच वृत्ती. कोणती? दोषासहितच अंतःकरण वृत्ती मानावी लागेल. तसं ज्ञानाचे 2च प्रकार सांगितले, तर अप्रमा आणि प्रमा. आता हे 2च का सांगितले, पुन्हा अप्रमाचे 2 भेद का केले? तर एक जीवाला प्रातिभाषिकतेचा अनुभव आहे आणि एक व्यावहारिक वृत्तीचा अनुभव आहे. म्हणून त्या ठिकाणी जे साक्षी भाष्य ज्ञान आहेत त्या साक्षी कडून प्रातिभाषिक पदार्थाचं प्रकाशन होतं, म्हणून त्याला साक्षी भाष्य म्हणतात. म्हणून साक्षीकडून बी निघणारी वृत्ती जर साक्षीनं त्या अंतःकरणाची वृत्ती दोषासहित जर घेतली असेल तर प्रातिभाषिक सत्तेतले पदार्थ प्रतीतीला येतात. आभासानं किंवा साक्षीनं जर दोषासहित अंतःकरण वृत्ती घेतली तर प्रातिभाषिक पदार्थाचं ज्ञान होतं आणि त्याच चैतन्यानं, कोण्या? साक्षी चैतन्यानं जर अंतःकरणाची वृत्ती ही अंतःकरण वृत्तीद्वारा जर घेतली, अंतःकरणात उत्पन्न झालेल्या वृत्ती करून जर प्रकाशन केलं तर त्या ठिकाणी व्यावहारिक सत्तेतले पदार्थाचं ज्ञान होतं. अंतःकरणातून निघणारी वृत्ती आणि आभासानं अंतःकरण वृत्तीचं घेतलेलं साह्य, या वृत्तीभेदामध्ये, या वृत्तीभेदानं पदार्थाचं वेगवेगळे ज्ञान होतात. एक दोषासहित वृत्ती आहे आणि एक दोषरहित वृत्ती आहे. मग जर तुझ्या शंकेचे समाधान
समजण्यास हे ज्ञानाचे भेद सांगितले. आता तुझ्या शंकेचे समाधान सांगतो. आता या ज्ञानाचे प्रकार पुढील विषय समजण्यासाठी सांगितलाय असं गृहीत धरून आपण त्याच्या शंकेचं समाधान पाहू. दोन वृत्त्या आपणाला ज्ञात झाल्या. एक शुद्ध अंतःकरणाची वृत्ती आणि एक अशुद्ध अंतःकरणाची वृत्ती. हे की नाही? शुद्ध अंतःकरणाने निघणारी वृत्ती आणि अशुद्ध अंतःकरणाने निघणारी वृत्ती. आता या वृत्तीमध्ये कोणतं चैतन्य आहे? साक्षी चैतन्यच आहे. जेवढे म्हणून पदार्थाचे ज्ञान होतात आपणाला तेवढे साक्षीकडूनच होतात. याच्यात काही वाद नाही. मग साक्षीकडूनच जर ज्ञान होत असतील सगळी ज्ञान, तर ज्ञानामध्ये भेद का होतात? तर त्याला लागलेली आहे वृत्तीची उपाधी, ही कारण आहे. त्या साक्षीला जी वृत्ती लागते एका ज्ञान करून घेण्यासाठी, शुद्ध वृत्ती आणि अशुद्ध वृत्ती, याच्यामुळेच प्रमा आणि अप्रमा असे भेद पडले. नाहीतर भेद पडत नव्हते. अंतःकरण जर शुद्धच असलं असतं तर इतके दोन भेद होतच नव्हते. म्हणून एकच त्या ठिकाणी जर अंतःकरण शुद्ध असलं असतं तर प्रमाच वृत्ती निघाली असती. पण अशुद्ध अंतःकरणावरती ज्यावेळेस त्या अंतःकरणातून निघते त्यावेळेस त्या वृत्तीमध्ये कोण असतो? साक्षीचा असतो. पण अंतःकरणातून निघाल्यामुळं त्याला प्रमात्याची वृत्ती म्हणतात. पण प्रमाता तरी कोण आहे? आता हे भेद कुठपर्यंत ठेवायचे? प्रमाता साक्षीच आहे ना. आभास कोण आहे? साक्षीच आहे ना. आणि त्या आभासालाच काय म्हणलोत आपण? प्रमाता म्हणलो. आभासालाच काय म्हणलोत आपण? जीव म्हणलो. है का नाही? आणि आभासी म्हणलोत. हे त्याचे नाव आहेत. मग तो आभास, तो जीव आत्मरूपच आहे, म्हणजेच कुटस्थ रूपच आहे, म्हणजेच आत्मरूप आहे. साक्षी रूपच आहे. साक्षी चैतन्य, आत्मा चैतन्य आणि कुटस्थ चैतन्य, हे तिन्ही चैतन्य एकच आहे. तसंच जीव, आभास आणि प्रमाता हेही एकच आहे. म्हणून ज्या वेळेस अविद्यावृत्ती निघते अंतःकरणातून त्यावेळेस ते प्रमात्याचं ज्ञान मानित नाही, कारण अशुद्ध वृत्ती आहे. आणि मग तीच अशुद्ध वृत्ती आभास घेतो, हे साक्षी घेतो आणि पदार्थाचं प्रकाशन करतो. पण कधी? प्रातिभाषिक पदार्थ ज्यावेळेस आपणाला ज्ञान होतात का त्यावेळी ती वृत्ती मानायची, दोषाने युक्त असणारी. आणि त्याचं ज्ञान कोण करून घेणार? साक्षी. मग स्वप्न आलं त्याच्यात, रज्जूवरचा सर्प आला त्याच्यात, मृगजळ आलं त्याच्यात. त्याच्यात वाद आहे म्हणा मृगजळामध्ये, तो नंतर बघू का एखाद्या वेळेस. आणि
सुक्ती रजत, स्थाणुपुरुष, ही जी ज्ञान आहेत ही आभास म्हणजे साक्षी अविद्यावृत्तीने प्रकाशित करतो. आता ती कोणती झाली? अविद्यावृत्ती झाली. आणि व्यावहारिक सत्तेतले पदार्थ ज्यावेळेस आपल्याला ज्ञात होतात त्यावेळेस अंतःकरणातून ती वृत्ती प्रमात्याकडून येत असते. आता तोच प्रमाता काय होतो? अंतःकरणामधला, अंतःकरणातला प्रमाता, तोच साक्षी. आणि तोच साक्षी अंतःकरण वृत्तीमध्ये आरूढ होतो आणि जागृत पदार्थाचं ज्ञान करून घेतो. म्हणून त्याला अंतःकरणाच्या वृत्तीचं ज्ञान म्हणतात, म्हणून प्रमात्याचं ज्ञान म्हणायचं. मग साक्षीचं ज्ञान आणि प्रमात्याचं ज्ञान ही अशी भेद पडली आहेत. ज्ञानाची कशामुळे भेद पडली? त्या उपाध्यायामुळं, आहे का नाही? मग शुद्ध अंतःकरण वृत्तीतून निघणारी वृत्ती, अंतःकरणातून निघणारी वृत्ती, मग त्या वृत्तीला आभा कुटस्थ किंवा साक्षी असो की प्रमाता असो. आता साक्षी आणि प्रमाता दोन मानायचेच नाही, एकच. कारण चैतन्य एकच असतं आणि आपण चैतन्याचा अभेद केलेलाच आहे. मग शुद्ध अंतःकरणाला ज्यावेळेस जे चैतन्य आहे आणि त्या शुद्ध अंतःकरणातून वृत्ती उत्पन्न होते त्यावेळेस ती वृत्ती शुद्ध ज्ञान त्या ठिकाणी होणार, है का नाही? म्हणून तुला आता हे जे ज्ञानाचे प्रकार कळालेत, मग आता तुझ्या शंकेचे समाधान कसं आहे ते सांगतो. कारण हे प्रकार कळाल्याशिवाय शंकेचं समाधान झालंच नसतं. म्हणून म्हणतात सुखदुःखे हे अंतःकरणाचे धर्म असून. आता सुखदुःख हे कोणाचे धर्म आहेत? अंतःकरणाचे धर्म. म्हणून ते काय आहेत? साक्षी भाष्य आहेत. सुखदुःख कसे येतं, है का नाही? कारण साक्षी भाष्य का म्हणायचे त्याला? कारण ते इंद्रियापासून त्याचं ज्ञान झालेलं नाही, म्हणजेच इंद्रिया वाचून झालेलं ज्ञान आहे ते. कोणाला? साक्षीला, है की नाही? म्हणून सुख दुःखे हे साक्षी भाष्य आहे, साक्षीचं ज्ञान आहे. म्हणजे तोच प्रकाशन करतो सुख दुःखाचं. आणि त्या सुखदुःखाचे प्रकाशन साक्षी कशानं करतो? कोणती उपाधी घेतो? अंतःकरण वृत्तीद्वाराच करतो. कारण वृत्तीशिवाय व्यवहार करता येईल का चैतन्याला? वृत्ती तर लागेलच ना. मग कोणती वृत्ती? वृत्तीलाही दुसरीकडे कुठे उत्पन्न व्हायला जागा आहे का? अंतःकरणातच वृत्ती उत्पन्न होते. मग तो साक्षी काय करतो? अंतःकरण वृत्तीद्वाराच करतो. कशाचं? सुखदुःखाचं प्रकाशन. अंतःकरणात जे सुखदुःख होतात का त्याचं प्रकाशन अंतःकरण वृत्तीद्वाराच करतो. कोणत्याही साक्षी भाष्य पदार्थाचे प्रकाशन कोणत्याही का म्हणले तिथं? म्हणजे साक्षी भाष्य किती पदार्थ येतं? एकतर भ्रमित असणारे पदार्थ, है की नाही? मग जितके म्हणून प्रतीतीला येतील तितके. म्हणून ते म्हणले की कोणत्याही साक्षी भाष्य पदार्थाचं प्रकाशन, मग स्वप्नाचा असो की मिथ्या, सर्पाचा असो की स्थाणुपुरुषाचा असो की सुक्ती रजताचा असो, कोणत्याही
साक्षी भाष्ये पदार्थाचे प्रकाशन वृत्तीशिवाय साक्षी करत नाही. त्याला वृत्ती लागतेच ना. मग वास्तविक साक्षी प्रकाशन करतो. आता कोण करायला प्रकाशन? साक्षीच करायला. मग साक्षी त्या ज्ञानाचं प्रकाशन करतो आणि साक्षी ज्ञानाचं प्रकाशन करत नाही. हे दोन्हीही वाक्य कसे आहेत? करतो म्हणावं तर वृत्तीशिवाय करत नाही, आणि करीत नाही म्हणावं. साक्षी त्या ज्ञानाचं प्रकाशन करीत नाही असं जर म्हणावं तर त्याच्याशिवाय कोण करतं मग? कारण साक्षी हा शुद्ध बुद्ध सांगितलाय आणि तो अंतःकरणापासून वेगळा सांगितलाय. पण ज्या वेळेस हे पदार्थाचं ज्ञान करून द्यायचं असतंय त्यावेळेस तो साक्षी अंतःकरणाची वृत्ती घेऊनच प्रकाशन करतो. कारण त्याला स्वतःची वृत्ती आहे का? म्हणून तो काय करतो? ज्यावेळेस करतो त्यावेळेस अंतःकरणाची वृत्ती घेतो आणि पदार्थाचं प्रकाशन करतो. म्हणून साक्षीला स्वतंत्ररित्या करता येत नाहीत, म्हणून साक्षी करत नाही असं म्हणावं लागतंय. आणि करतो म्हणल्यावर अंतःकरणाची वृत्ती घेतल्याशिवाय त्याला प्रकाशन करता येत नाही, म्हणून तो करतो म्हणावं लागतंय. मग बुद्धी जाणे आणि न जाणे त्यास तोही, म्हणजे तोही ते जी प्रमाण आहे तेही इथं आपल्याला मानायला जमतं. म्हणून हे म्हणणे सुद्धा निर्विकार साक्षीच्या दृष्टीने व्यर्थ आहे. साक्षी कसा आहे? निर्विकार आहे. त्याच्या ठिकाणी विकार आहेत का? करतो म्हणावं तर त्याच्या ठिकाणी विकाराला येईल तू, है का नाही? आणि तो तर निर्विकार सांगितलाय. म्हणून निर्विकार दृष्टीनं म्हणजे साक्षीकडून जर बघितलं तर तो काहीच करत नाही. मग करतो कसा आहे? झाला असन माझ्याकडून पण मी करीत नाही, माझं चिस्तव झाले परी मी नाही केले, असं ज्ञान साक्षीचं आहे. म्हणजे स्वरूप तसं आहे त्याच. मग विषय समजुती करता तसे म्हणण्याचा प्रघात आहे एवढेच. विषय समजुती करता तसं सांगितलेलं आहे. साक्षी करतो हे साक्षीचं ज्ञान आहे, हे अंतःकरणाचं प्रमात्याचं ज्ञान आहे. विषय समजुती करता सांगितलंय. पण रज्जूवर उत्पन्न झालेला सर्प, शुक्तीवर उत्पन्न झालेली चांदी, रजत शब्द विसरते. रजत म्हणजे चांदी. साक्षी भाष्य पदार्थाचं प्रकाशन करतेवेळी, या पदार्थाचं प्रकाशन करतेवेळी कोण? साक्षी. अविद्येची वृत्ती साक्षी सहाय्य असते. अगोदरच सांगितलं त्याच्यामुळंच. ह्या साक्षीला कोणती वृत्ती सहाय्य असते? अविद्येची वृत्ती साक्षीला सहाय्य असते. आणि सुखदुःख प्रकाशन करतेवेळी, आता सुखदुःख प्रकाशन करतेवेळी त्यावेळेस आता हे कोणाचं ज्ञान आहे? सुखदुःख साक्षीच आहे ना. पण कुठं ज्ञान होतं? हे अंतःकरणामध्ये. आणि त्याचं प्रकाशन कोण करतंय? साक्षी करतो, है का नाही? मग सुखदुःखाचं ज्ञान, हे बाहेरचे मिथ्या पदार्थाचे ज्ञान हे कोण करतंय? साक्षीच करतंय. मग बाहेरील पदार्थ इंद्रियाद्वारा वृत्ती बाहेर जाते त्यावेळेस जे आपण मिथ्या पदार्थाचं आपल्याला भान होतंय, भ्रमरूप पदार्थाचं ज्ञान होतंय, त्यावेळेस अंतःकरणाची वृत्ती असते पण त्याच्यात प्रमाता चैतन्य नसतं. मग कोणतं चैतन्य? साक्षी चैतन्य असतंय.
आणि तेच साक्षी चैतन्य त्या पदार्थाचं ज्ञान करून देते. कोण्या भ्रमरूप पदार्थाचं. आता त्यावेळेस ते ज्ञान बाहेर आहे म्हणून वृत्तीकडून त्यानं ते प्रकाशन केले. त्यावेळेस त्याला वृत्तीची गरज पडली है का नाही. म्हणून ती वृत्ती अंतःकरणाची त्यानं घेतली आणि ते प्रकाशन केले. म्हणून आपल्याला वाटतंय ते आपल्याला दिसले. वृत्तीनं आपल्याला ज्ञान झालं असं त्याच्यामुळेच वाटतंय. आता बाहेरचे पदार्थ होते म्हणून वृत्तीची गरज पडली होती. पण आता अंतःकरणातच मधातच सुखदुःखी होतात अंतःकरणातच. मग त्या ठिकाणी वृत्तीची गरज आहे का काही. आणि जरी मानली तरी अविद्या वृत्तीच मानायची. सुखदुःखाचं ज्ञान वृत्ती वाचून जरी मानलं तरी चालतंय. कारण सुखदुःखी आतच आहेत ना. आणि त्याच ठिकाणी तो साक्षी त्या सुखदुःखाचं ज्ञान प्रकाशन करतो. मग त्यावेळेस अविद्येची वृत्ती साक्षी सहाय्य असते आणि सुखदुःख प्रकाशन करते वेळी अंतःकरण वृत्ती साक्षी सहाय्य असते. सुखदुःख हे प्रकाशन करते वेळी अंतःकरण वृत्तीच साक्षीला सहाय्य करते. त्याप्रमाणे साक्षी भाष्ये पदार्थ ज्ञानकाली साक्षी भाष्ये पदार्थ ज्ञानकाली अविद्येची आणि अंतःकरणाची अशा दोन्ही वृत्तीची अपेक्षा असते. अंतःकरणाची ही वृत्तीची अपेक्षा आहे आणि अंतःकरणाच्या वृत्तीची अपेक्षा आहे आणि अविद्या वृत्तीचीही अपेक्षा आहे. कारण बाहेरच्या पदार्थाचं ज्ञान करते वेळी अविद्येची वृत्ती कुठली ती अंतःकरण मधलीच वृत्ती आहे. पण अविद्येतून निर्माण झालेली ती वृत्ती मिथ्या पदार्थाचं प्रकाशन करते. बाहेर कोणची वृत्ती लागली अविद्या वृत्ती. मग आणि अंतःकरणामध्ये साक्षी भाष्ये पदार्थाचं ज्ञानकाली सुखदुःखाचं ज्ञानकाली अंतःकरण वृत्ती त्या ठिकाणी सहाय्य असते. म्हणून सुखे दुःखे हे आपल्याला मिथ्या वाटत नाहीत. का म्हणून तर अविद्या वृत्ती नसते. आणि दोरीवर उत्पन्न झालेला सर्प हा ज्ञान झाल्याच्या नंतर हा खोटा आहे असं का ठरतं. तर सर्प जे उत्पन्न झाला होता तो अविद्या वृत्तीनं उत्पन्न झालेला आहे हे आपण अगोदरच शिकलो. सर्पाची उत्पत्ती है का नाही. म्हणून हिशोब कुठं चुकू द्यायचा नाही. हिशोब बराबर आला पाहिजे. इथं उलसाक जरी हिशोब चुकला तर गणित चुकतय, सगळं बिघडतय. मग म्हणून सुखदुःखाचं आंतरिक ज्ञान आहे म्हणजे अंतःकरणात मध्येच आहे. म्हणून त्या ठिकाणी अंतःकरणाची वृत्तीनं तो त्याचं प्रकाशन करतो आणि बाह्य पदार्थाच्या ज्ञानाच्या खाली अविद्या वृत्तीनं तो प्रकाशन करतो. त्याप्रमाणे साक्षी भाष्ये पदार्थ ज्ञानकाली अविद्येची आणि अंतःकरणाची अशा दोन्ही वृत्ती अपेक्षा असते. साक्षीला दोन्ही वृत्तीची अपेक्षा असते. आणि जेव्हा बाह्य साधन कोणचे आहेत आता इंद्रिय बाह्य साधन बाह्य पदार्थाचं ज्ञान होण्यासाठी इंद्रिय हे साधन आहे. म्हणून बाह्य साधनाने वृत्तीची विषयाचा संबंध होतो. वृत्तीनं बाह्य पदार्थाचा इंद्रियामार्फत बाहेर निघून वृत्ती विषयाशी संबंध होतो. तेव्हा त्या विषयास साक्षी भाष्ये म्हणू नये. का म्हणा
इंद्रियामार्फत वृत्ती ज्या वेळेस विषयापर्यंत जाते त्याला साक्षी भाष्य म्हणू नये. का म्हणू नये? इंद्रियामार्फत ती निघाल्यामुळं. त्यास प्रमात्याचे ज्ञान म्हणावे. त्या वृत्तीला प्रमात्याचं ज्ञान म्हणावं, त्या विषयाचं ज्ञान घेता वेळेस. म्हणून ती वृत्ती प्रमात्याची वृत्ती म्हणावी. कारण ती कुठून निघाली? इंद्रियाद्वारा निघाली. मग आणखी चलत चलत बिघाड होऊ नये म्हणून रज्जुवरचा सर्प पाहताना सुद्धा वृत्ती कशातून निघाली होती? इंद्रियामार्फतच आली होती ना. आणि हितही काय सांगायले तर इंद्रियामार्फतच म्हणायलेत ना. मग त्यांना त्या पदार्थांना साक्षी भाष्य म्हणायचं आणि याला प्रमात्याचं ज्ञान म्हणायचं. असा फरक का? निघालती ना. कारण साक्षीनं ज्या वृत्तीचं सहाय्य घेतलं होतं त्यावेळेस ती वृत्ती अविद्या वृत्तीनं निघालेली होती, पण ती इंद्रियामार्फतच निघालती. आणि ही जी वृत्ती निघाली आहे ही प्रमात्याची वृत्ती आहे आणि इंद्रियातूनच निघाली आहे. म्हणून साक्षी भाष्य कोणत्या ज्ञानाला म्हणत नाहीत? मग जी वृत्ती बाह्य साधनाने जेव्हा वृत्तीचा विषयाचा संबंध होतो, वृत्तीचा आणि विषयाचा संबंध होतो, तेव्हा त्या विषयास साक्षी भाष्य म्हणू नये. त्यास प्रमात्याचे ज्ञान म्हणतात. कारण ते ज्ञान प्रमाणाच्या साहाय्याने झालेले असते. ते ज्ञान प्रमाणाच्या साहाय्याने झालेले असते. आणि सुखदुःख दाखविणारी जी वृत्ती तिला बाह्य इंद्रियादी प्रमाणाची सहाय्यता नसून, बाह्य इंद्रियाची ह्या साधनाची सहाय्यता आहे का? इंद्रियाची आतच निर्माण झाल्यामुळं सुखदुःख दाखविणारी जी वृत्ती तिला बाह्य इंद्रियादी प्रमाणाची सहाय्यता नसून शरीराच्या आतच वृत्ती सुखदुःखकार होते. त्या वृत्तीस प्रकाशमान जो साक्षीचा आभास तो त्या सुखदुःखाचे प्रकाशन करतो. सुखदुःखाचे प्रकाशन आभास, कारण त्या वृत्तीमध्ये आभास असतो. कुणाचा? साक्षीचा. आणि तोच वृत्तीमधला आभास सुखदुःखाचं प्रकाशन करतो. म्हणजे तो साक्षीकडूनच होतय, पण त्या साक्षीचा आभास प्रकाशन करतो. कोणाचं? सुखदुःखाच्या ज्ञानाचं. आणि शरीराच्या बाहेरच्या पदार्थाचं इंद्रियाद्वारा निघालेली वृत्ती ती बाहेरच्या पदार्थाचं प्रकाशन करतील. ते प्रमात्याचं ज्ञान म्हणायचं. आणि जर अविद्या वृत्ती असेल तर साक्षी भाष्य, आणि अंतःकरणाची वृत्ती असेल तर प्रमाता म्हणायचं. प्रमात्याचं ज्ञान म्हणायचं. प्रमाता भाष्य. भाष्य म्हणजे ज्ञान करून देणार. असं या ठिकाणी सर्व यंत्रणा चलती मतात. अशी यंत्रणा होती, अशी प्रक्रिया होती. म्हणून सुखदुःखाचे साक्षी भाष्य आहेत. सुखदुःखे हे काय आहेत? मग सुखदुःखाचं ज्ञान हे काय आहे? साक्षी भाष्य आहेत. याला प्रमात्याचं म्हणायचं का? मग सुखदुःखे हे साक्षी भाष्यच आहेत. म्हणून बाह्य घटादिकाशी, बाह्य जे व्यावहारिक पदार्थ आहेत, घटादी, घट, पट, मठ, यांना
घटाधिकाशी अंतःकरण वृत्तीचा संबंध नेत्रादी इंद्रियद्वारा होतो. घटपटाशी वृत्तीचा संबंध इंद्रियद्वारा होतो, म्हणून ते घटादी विषय साक्षी भाष्य नाही, है का नाही? कारण ते प्रमात्याची वृत्ती इंद्रियाद्वारा बाहेर निघाली. त्याप्रमाणेच अंतःकरण वृत्ती जेव्हा ब्रह्मरूप आत्माकार होते, ती वृत्ती ज्यावेळेस, कोणती वृत्ती? अंतःकरण वृत्ती ज्यावेळेस ब्रह्माकार रूप होते. आता कधी होते? ज्यावेळेस सद्गुरूनं तू ब्रह्मरूप आहेस असा बोध केल्याबरोबर ती वृत्ती बाहेर होईल का? ती ब्रह्माकार ती आतच होईल, अंतःकरणामध्येच होईल, है की नाही? तेव्हा ती वृत्ती बाहेर न जाता अंतरीच ब्रह्माशी संबंध पावते. मधातच ती वृत्ती ब्रह्माच्या संबंधाकार होते. म्हणून ब्रह्मज्ञान ही सुखदुःख ज्ञानाप्रमाणे प्रत्यक्ष आहे. जसं सुखदुःखाचं ज्ञान होतंय का नाही? प्रत्यक्षच आहे तेही ज्ञान. आणि महावाक्याच्या उपदेशानं वृत्ती ब्रह्माकार झालेली, तेही मग सुखदुःखासारखं ज्ञान काय झालं न व्हायला? जसं सुखदुःखाचं होतंय का? अहो, जर कोणी आपल्याला पूर्वीच्या काही संस्कारापासून आपल्याला सुखदुःख झाली, तर ते सुखदुःखाचं ज्ञान, सुखाचं ज्ञान हो की दुःखाचं ज्ञान हो, हे अंतरीच निर्माण होतं ना. म्हणजे आकार तसा धरतं का नाही सुखदुःखाचा? हा, जर समजा एखाद्याचं घर पेटलं तर त्याला दुःख होतंय, है का नाही? आणि जर काय फायदा झाला तर सुख होतंय. मग हे सुख दुःख कुठं होतात? अंतरीच होतात. मग अंतरी सुख दुःख जे होतात ते सुख दुःख भोगण्यासाठी वृत्तीला बाहेर निघायची काय आवश्यकता नाही. म्हणजे ज्यावेळेस सुख दुःख होतात त्यावेळेस ती वृत्ती त्या सुख दुःखाकार होतीच, तेव्हाच तर सुख दुःखाचं ज्ञान होते. कारण ज्ञान कोणामार्फत होतंय? वृत्तीच्या मार्फत ज्ञान होते. वृत्ती वाचून ज्ञान होतच नाही. म्हणून जसं सुख दुःखाकार वृत्ती होते तशी ब्रह्माकार ही वृत्ती, ब्रह्माचा उपदेश झाल्यावर तिला, है का नाही, या न्यायानं सांगायले ते. मग ती वृत्ती जसं सुखदुःख रूपाला पावती वृत्ती, त्यावेळेस ती काय होते? साक्षी भाष्य होते. पण सद्गुरूनं केलेल्या बोधाने जी वृत्ती ब्रह्माचा आकार धरते, ब्रह्मरूप होते, मग त्या वृत्तीच्या ठिकाणी जे ज्ञान होतं तेही साक्षी भाष्य मानावे का? त्याला साक्षी भाष्य मानायचं का? तर ते म्हणतात ब्रह्माकार झालेल्या वृत्तीला साक्षी भाष्य म्हणून नाही, त्या ज्ञानाला साक्षी भाष्य म्हणता येत नाही. का म्हणता येत नाही? आता हाच हिशोब राहिलाय. आता कोणता हिशोब राहिलाय? सुख दुःखाला साक्षी भाष्य म्हणता येते. आणि आपल्याला असं वाटायलं की मग त्याला साक्षी भाष्य म्हणता येते, तर ब्रह्माकार झालेल्या वृत्तीला का म्हणता येणार नाही? कारण दोन्हीची क्रिया आहे का नाही? पण इंद्रिया वाचून नाही. सुखे दुःखे ज्यावेळेस अंतःकरणात होतात तेही इंद्रिय संबंधानेच होतात. काय पाहून काय ऐकूनच सुख दुःख होतंय ना. पण ते सुख दुःख जे होतात का, ते प्रमाणजन्य ज्ञानापासून होत नाही.
ते ज्ञान बाधित अर्थापासून होतात. वेद प्रमाणापासून होतेत का ते सुख दुःख? मग प्रमाद ज्ञान कशाला सांगितलंय? जे अबाधित अर्थाला किंवा अबाधित अर्थापासून जे ज्ञान होतंय त्याला प्रमाद ज्ञान म्हणावं. आणि सद्गुरूनं सांगितलेला बोध हा वेद प्रमाणापासून केलेला उपदेश आहे. म्हणून वेद प्रमाण हे अबाधित अर्थाचं ज्ञान करून देणार आहेत. आणि त्याचाच उपदेश गुरुनं काय केलाय की तू ब्रह्मरूप आहेस म्हणून. आणि सुख दुःख होतात त्यावेळेस ते वेदानं सांगितलेले आहेत का सुख दुःख? म्हणून ते बाधित अर्थाचं ज्ञान आहे. सुखे दुःखे होतात ही आणि ते जातात ही. ते राहतेत का? जर एखाद्याच्या घरी प्राणगत झालं, मेलं, तर त्यावेळेस त्याला दुःख होतंय. आणि नंतर त्याच्याच नावानं तो गोड दिवस घालतो. गोड दिवस घालताना दुःख आहे का आनंद आहे? ते कोणतं गंगापूजन? गंगापूजन करण्यामध्ये आनंद मानायचा का दुःख मानायचं? का ते मृगजळासारखं ज्ञान आहे? त्या दुःखावर पांघरून पडण्यासाठी, त्या दुःखावर पांघरून पडण्यासाठी ते सुखाचंच साधन आहे, ते दुःख निवृत्त करण्यासाठी. म्हणून ते सुखाचंच मानावं लागेल. गंगापूजन म्हणजेच गोड जेवण, म्हणजेच कडू जेवण म्हणजे दुःखाचं, आणि गोड जेवण म्हणजे, आणि मग त्या ठिकाणी सुखच मानावं लागेल. मग काही काळ दुःखकार वृत्ती झाली आणि त्याच विषयाशी सुखकार वृत्ती व्हायली. म्हणजे ते कसे व्हायले तर सुख दुःख रूपाला पावायले, है का नाही? पण जर समजा सद्गुरूनं ब्रह्मज्ञानाचा उपदेश केला आणि वृत्ती ब्रह्माकार झाली, तर ती वृत्ती एकदा ब्रह्मरूप झाल्यावर पुन्हा तिच्यामध्ये काय परिणाम होतो का? ती पुन्हा तिच्यामध्ये पालट होत नाही. कारण अबाधित अर्थाला विषय करून देणारे ते ज्ञान आहे. ते ज्ञान अबाधित अर्थ म्हणजे त्या अर्थाचा कधीही बाध होत नाही, नाश होत नाही, असं ब्रह्माचं ज्ञान करून देणारी ती वृत्ती आहे. म्हणून त्या काली सुखदुःख ज्ञानाप्रमाणे प्रत्यक्ष आहे, सुखदुःख ज्ञानासारखंच आहे अनुभव, त्या ब्रह्मज्ञानाचा सुखदुःखासारखाच होणार अनुभव. तत्वमसी महावाक्याचा उपदेश केला की त्यावेळेस जसे सुखदुःख होतात तसंच ब्रह्मज्ञान होणार, पण त्याला साक्षी भाष्य म्हणू नये. त्या ज्ञानाला त्याला साक्षी भाष्य म्हणू नये. का? ब्रह्मज्ञानास सद्गुरुद्वारा शब्द प्रमाणाचा म्हणजे महावाक्याचा श्रोत्राशी संबंध आलेला आहे. शब्द कुठून ऐकिले? कानातून ऐकिले, है का नाही? श्रोत्राशी संबंध आहे म्हणून बाह्य साधन आहे. इंद्रियाचं साधन घेतलं का नाही? मग म्हणून ही वृत्ती इंद्रियाद्वारा म्हणजेच अंतःकरणाची वृत्ती मानावी लागेल. ही वृत्ती अंतःकरण वृत्तीनं शब्दाचं श्रवण करून घेतलंय त्या वृत्तीनं, आणि त्या वृत्तीनं तिचा प्रकाश कुठं त्या ज्ञानाचा केला? अंतःकरणातच केला, है का नाही? म्हणून ब्रह्मज्ञान प्रबळ प्रमारूप आहे. ते ब्रह्मज्ञान सांगितलेलं
कसं आहे? प्रबळ आहे. त्या वाक्याचा जो अर्थ आहे तो कसा आहे? शक्तिशाली आहे, प्रबळ, सामर्थ्यवान आहे. म्हणून अहम ब्रह्म या वृत्तीचा विषय जे ब्रह्म त्याच्याशी वृत्तीचा संबंध आहे. त्या शब्दाचे अर्थाशी वृत्तीचा संबंध आहे. म्हणून ब्रह्माचे ज्ञान प्रत्यक्ष आहे असंच म्हणावं लागेल ना. ब्रह्माचं ज्ञान काय झालं आता? प्रत्यक्ष आहे. जेव्हा धूम पाहून अग्नीचे ज्ञान होते ते प्रत्यक्षच आहे का नाही? धुमाचं ज्ञान ज्यावेळेस धूम पाहिला त्यावेळेस ते धूम कसा झाला? धूर, प्रत्यक्ष आहे. पण त्या धुमापासून अग्नीचं जे ज्ञान झालं ते ज्ञान कसं आहे? परोक्ष आहे का नाही? प्रत्यक्ष आहे का ते? प्रत्यक्ष ज्ञान धुराचं आहे आणि परोक्ष ज्ञान अग्नीचं आहे. तेव्हा धुमाचे ज्ञान तर प्रत्यक्ष आणि अनुमानाने अग्नीचे ज्ञान, म्हणून ते परोक्ष आहे. कारण नेत्रद्वारा वृत्तीचा धुमाशी संबंध आहे. धुमाशी संबंध नेत्रद्वारा धुमाशी संबंध आहे. म्हणून धुमाचे ज्ञान प्रत्यक्ष आणि अनुमानाप्रमाणाने अंतःकरणाची वृत्ती शरीराच्या आतच अग्नीच्या आकाराची होते. मग अग्नीचं ज्ञान कुठे झालं? न पाहता झालं का पाहता झालं? आणि कोण्या ज्ञानानं झालं? अनुमान ज्ञानानं झालं. प्रत्यक्ष ज्ञानानं झालं का अग्नीचं ज्ञान? नाही. म्हणून त्याला प्रत्यक्ष म्हणता येतं का? नाही. म्हणून वृत्तीचा अग्नीशी संबंध नसतो. म्हणून अग्नीचे ज्ञान प्रत्यक्ष नाही, परोक्ष. या रीतीने जेव्हा वृत्तीचा विषयाशी संबंध होतो तेव्हाच प्रत्यक्ष ज्ञान होते. वृत्तीचा विषयाशी जेव्हा संबंध होतो का तेव्हाच त्या ज्ञानाला प्रत्यक्ष ज्ञान म्हणायचं, है का नाही? मग जेव्हा वृत्तीशी विषयाचा संबंध नसतो, विषयाशी वृत्तीचा संबंध नसतो, विषय दूर किंवा भूतकालीन असतात, जवळ नसतात, दूर असतात किंवा भूतकाळात असतात किंवा भविष्यकाळात असतात. म्हणून अनुमानाने अथवा शब्दाने आंतरिक विषयकार वृत्ती होते. त्या ज्ञानाची आंतरिक विषयकार वृत्ती होते. तेव्हा परोक्ष ज्ञान म्हणावे. त्याला कोणचं ज्ञान म्हणायचं? कारण विषय प्रत्यक्ष आहे का? विषय प्रत्यक्ष नसताना झालेलं ज्ञान हे परोक्ष आणि विषय प्रत्यक्ष असताना आंतरिक ज्ञान झालेलं याला प्रत्यक्ष म्हणावं लागेल का नाही? कारण गुरुनं उच्चारलेल्या महावाक्याचा कर्णाद्वारे गेलेला शब्द अंतःकरणामध्ये अर्थासहित गेलाय, है का नाही? आणि मग त्या ठिकाणी विषय कुठे आहे? ते महावाक्य आंतरिक आहे, वृत्तीतच आहे. ते महावाक्य कुठे आहे आता? हा, शब्द रूपानं वृत्तीतच आहे. मग वृत्तीला विषय प्रत्यक्ष आहे का नाही? वृत्तीला विषय प्रत्यक्ष आहे आणि प्रत्यक्ष असून त्या वाक्याचं, त्या पदाचं, त्या ज्ञानाचं काय झालंय? प्रत्यक्ष ज्ञान झालंय. प्रत्यक्ष झालं का नाही ज्ञान त्या वृत्तीला? कारण विषय सन्मुखच आहे तिच्या, विषय प्रत्यक्ष आहे. म्हणून ब्रह्मज्ञानाचा जो विषय आहे ते प्रत्यक्ष आहे. मग तेव्हा परोक्ष ज्ञान म्हणावे.
आणि अनुमानाने अथवा शब्दाने अंतरीची विषयकार वृत्ती होते अनुमानाने, अगोदरचा विषय, तेव्हा परोक्ष ज्ञान म्हणावे त्याला, अनुमानाने झालेलं. म्हणून इंद्रियजन्य ज्ञानच प्रत्यक्ष आहे. मग आता इंद्रियजन्य ज्ञान कसं आहे? प्रत्यक्ष म्हणता येईल. आणि इंद्रिय ज्ञाना वाचून झालेलं ज्ञान परोक्ष किंवा साक्षी भाष्य आहे का नाही, असा नियम सिद्ध. म्हणून इंद्रियजन्य ज्ञानच प्रत्यक्ष आहे. आणि इंद्रिय जर ज्ञान नसेल, इंद्रियापासून जर होत नसेल, तर त्याला प्रत्यक्ष नाही म्हणता येतं का? इंद्रियानंच जर झालं ज्ञान तर तेच प्रत्यक्ष आहे. आणि इंद्रिया वाचून झालेलं ज्ञान तेही कसं आहे? प्रत्यक्षच आहे. सुखदुःखाचं ज्ञान प्रत्यक्ष झालं का नाही? आणि जे अहम ब्रह्मास्मी अशी वृत्ती झाली, हेही कसं ज्ञान व्हालंय? प्रत्यक्षच व्हायलंय का नाही? मग इंद्रियापासून झालेले ज्ञान यालाच प्रत्यक्ष असं म्हणण्याची रीत नाही. कारण इंद्रिया वाचून सुद्धा प्रत्यक्ष ज्ञान होतंय. असा म्हणजे इंद्रियापासूनच प्रत्यक्ष आहे असा नियम करता येत नाही. सुखदुःखाचे ज्ञान प्रत्यक्ष आहे, कारण त्याला तोड देणार हे ज्ञान आहे. इंद्रियापासूनच प्रत्यक्ष होते असं म्हणणाऱ्याला असं म्हणता येते की सुखदुःखाचे ज्ञान हे इंद्रिया वाचून व्हायलेत ना, स्मृतीपासून बी होतंय ना सुखदुःख. म्हणून इंद्रियजन्य नाही, सुखदुःखी हे इंद्रियजन्य नाहीत. हा प्रत्यक्ष सर्वांना अनुभव आहे, हे सगळ्याला अनुभव आहे. तसेच दशम पुरुषाचे ज्ञान केवळ शब्दजन्य असूनही प्रत्यक्ष आहे. दशम पुरुषाचं ज्ञान हे शब्दजन्यच आहे ना. शब्द दिसला का? पण त्या शब्दापासून मी 10वा आहे असं ज्ञान झालं का नाही प्रत्यक्ष? मग दशम पुरुषाचे ज्ञान केवळ शब्दजन्य असूनही प्रत्यक्ष आहे. म्हणून श्री सद्गुरुद्वारा जे वेदाचे महावाक्य श्रवण केले त्यापासून उत्पन्न होणारे जे अहम ब्रह्मास्मी, त्याच्यापासून होणारे अहम ब्रह्मास्मी हे ज्ञान, असे ज्ञान ते प्रत्यक्षच आहे हे सिद्ध झाले का नाही? असं प्रत्यक्ष ज्ञान शब्दानं सुद्धा 10वा आहे म्हणण्यामध्ये, 10वा आहे हे म्हणण्यामध्ये परोक्षता आहे. पण तू 10वा आहेस हे म्हणण्यामध्ये अपरोक्षता आहे आणि प्रत्यक्षताही. मग जर सद्गुरूनं सांगितलं की तू ब्रह्मरूप आहेस, तर त्यावेळेस अंतःकरण वृत्ती, त्यावेळेस ब्रह्माकार कोणाची? हा, त्या प्रमात्याचीच, त्या जीवाचीच. तो ज्यावेळेस मी जीव आहे असा म्हणत होता, मी कर्ता आहे, मी भोक्ता आहे असा म्हणत होता, त्यावेळेस त्याची ती पहिली वृत्ती निघून जाऊन त्याची वृत्ती मी ब्रह्मरूप आहे असं न व्हायला काय झालं? मग हे प्रत्यक्ष
ज्ञान नाही का? म्हणून मी ब्रह्मरूप आहे हे प्रत्यक्ष ज्ञान करून घेता येतंय. हे प्रत्यक्ष ज्ञान करून देणारे वेदांत वचन आहेत. आणि तेच वेदाचे वचन जर सद्गुरूच्या मुखातून आपण ऐकले तर त्या शब्दापासून आपणाला मी ब्रह्मरूप आहे अशी आपली वृत्ती व्हायला काहीही हरकत नाही. आणि तशी वृत्ती झाली की तोच अपरोक्ष ज्ञानाचा उपदेश म्हणायचा आणि तोच उपदेश आपणाला मोक्षाला कारण ठरतो. असं या ठिकाणी ब्रह्माच्या प्रत्यक्ष ज्ञानाची रीती सांगितली, सिद्धी केली, रीती सांगून सिद्ध करून दिला आहे. आता यापुढं शिष्याला कृतार्थ होण्याविषयी सद्गुरू आणखी उपदेश करतात. मोजक्या शब्दात करतात. ते आपण उद्याच्या वेळात पाहू. आता वेळ झालाय. कुंडली कवरदे हरी विठ्ठल.